2025ची सुरुवात गोवा ट्रिपने झाली. कारण 11वी-12वी सानिकाला कुठेच जायला मिळालं नव्हतं. त्यामुळे फर्स्ट इयरला आता सुट्ट्या असल्यामुळे आम्ही अचानक गोव्याला आमच्या भाच्याबरोबर गेलो आणि सानिकाचा बड्डे देखील 26 जानेवारीला असल्यामुळे आम्ही तो तिथेच सेलिब्रेट करायचा ठरवला. आल्यानंतर आमच्या या सुनबाईचं पहिलंच हळदीकुंकू होतं. त्यामुळे हलव्याचे दागिने वगैरे घातले आणि छानपैकी हळदीकुंकवाचा प्रोग्राम झाला. आल्यानंतर इथे ही महिला ट्रिप होती. त्यामुळे मला ते म्हणाले, ही ट्रिप तूच हँडल कर. आणि हो, या युनिटी गोल्ड म्हणून जी कंपनी आहे त्याचा प्रोप्रायटर सुनीता पाटील या देखील माझ्या छान मैत्रीण आहेत. त्यामुळे ही ट्रिप हँडल करताना आम्हाला असं विशेष काही दडपण आलं नाही, कारण या जवळजवळ सगळ्यांनाच मी ओळखते. ट्रिप खूप छान झाली आमची. आल्यानंतर आमच्या या सुनबाईचा चोरोटीचा प्रोग्राम होता. त्यामुळे तो करण्यासाठी मला पुण्याला जावे लागले. प्रोग्राम हा घरगुतीच होता. आणि हो, 23 ऑगस्टपासून मी माझ्या नवीन यूट्यूब जर्नीची सुरुवात केली आणि माझं नवीन चॅनल ओपन केलं. तर आल्यानंतर त्याच्या जुलैमध्ये आम्ही पशुपतीनाथ, अयोध्या, लुंबिनी, नेपाळ ह्या ट्रिपला निघालो. तसं मी दरवर्षी यांच्याबरोबर जातच असते, पण पहिल्यांदाच माझ्याबरोबर माझी बहीण पण आली होती. ती सहसा कुठे जात नाही. मी तिला म्हणाले की चल, त्यानिमित्ताने तुझं पशुपतीनाथचं दर्शनसुद्धा होईल आणि अयोध्येचं दर्शनसुद्धा खूप छान झालं. हे महंतांच्या ओळखीमुळे आमचं खूप दर्शन छान झालं. आमच्याबरोबर हा जो ग्रुप होता तो सुद्धा खूप छान कॉपरेटिव्ह होता. आणि हो, सिद्धीचंसुद्धा यावर्षी कॅपजेमिनीमध्ये लागून 1 वर्ष झालं होतं. तर असं होतं हे 2025. आणि डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही माहूरचं दर्शन घेतलं. तुळजापूरचं माहूरच्या दर्शनामध्ये आम्ही गाभाऱ्यामध्ये छानपैकी पूजा केली. तुळजापूरचं दर्शन देखील आमचं खूप छान झालं. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओ तुम्ही हे पाहिले असतील. त्याच्यात मी सर्व शेअर केलेले आहे व्हिडिओ हे. तर 2025मध्ये अशा काही होत्या या घडामोडी. देवीने जसे भरभरून आशीर्वाद 2025मध्ये दिले, तसं 2026मध्ये सुद्धा देवीने आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप आशीर्वाद द्यावे ही विनंती. चला बाय.